महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खेळी खेळली चालली आहे। विशेष म्हणजे पडद्यामागून एक मोठा गेम होतोय। शरद पवार हे राज्यसभेवर पुन्हा एकदा खासदार म्हणून गेलेले आहेत। या सगळ्या घडामोडी घडत असताना अजित पवारांच्या अपघाताविषयी तो घातपातच असल्याचा संशय सुद्धा या ठिकाणी पुराव्यानिशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चव्हाट्यावर आणतायत। आणि या सगळ्या घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधली ती चौकडी मात्र अडचणीत आल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये आहे। अनेक घडामोडी घडल्यात, अनेक ट्विस्ट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतंय। नेमकं काय घडतंय, काय चाललंय पडद्यामागं, याची आपण माहिती सविस्तरपणे या ठिकाणी घेणार आहोत। मी दिनकर शिंदे, आपण पाहताय DS न्यूज, तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, आज राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या 7 जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती, वेळ होती। आणि या ठिकाणी शरद पवार हे पुन्हा एकदा राज्यसभेवर जातील की नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत होता। भारतीय जनता पार्टी असेल किंवा एकनाथराव शिंदे यांची शिवसेना असेल, यांच्या वतीनं 7वा उमेदवार देण्याच्या हालचाली सुद्धा सुरू झाल्या होत्या। आणि या ठिकाणी शरद पवार हे राज्यसभेवर जातील की नाही जातील असं सुद्धा संभ्रमाचं वातावरण काही वेळ निर्माण झालं होतं। परंतु महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी आपली एकी दाखवून दिली। काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल, दोन्ही पक्षांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आणि तेच महाविकास आघाडीचे राज्यसभेचे उमेदवार असतील हे ठासून त्या ठिकाणी सांगितलं। शरद पवार यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्जही दाखल केला आणि एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेकडून 2 उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं बोललं गेलं। मात्र ऐनवेळी त्यांनी एकच उमेदवार दिला आणि 7ही राज्यसभेच्या जागा या बिनविरोध या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि त्यामध्ये शरद पवार हे पुन्हा एकदा राज्यसभेवर गेलेले। मित्रांनो, या सगळ्या घडामोडी घडत असताना यातून एक संदेश गेलाय की महाविकास आघाडी ही एकत्र आहे आणि शरद पवार हे NDA सोबत जाणार नाहीत किंवा राज्यातल्या महायुती सोबत सुद्धा जाणार नाहीत, तर ते देशामध्ये काँग्रेसच्या संयुक्त आघाडी सोबतच राहतील आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या सोबतच राहतील। म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी ही महाविकास आघाडीचा कायमचा मजबूत घटक असेल, हे आजच्या या राज्यसभेच्या निवडणुकीतून पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे। या सगळ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेले जयंत पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण हा विषय आता आमच्यासाठी संपलाय असं सांगून एक नवाच ट्विस्ट या ठिकाणी निर्माण केलेला आहे। या त्यांच्या घोषणेमुळं जी चौकडी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रियपणे काम करताना पाहायला मिळत होती आणि याच चौकडीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी चांडाळ चौकडी असा सुद्धा शब्दप्रयोग केला होता। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्यातले मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री आणि आमदार असलेले धनंजय मुंडे, याच चौघांच्या नावाचा सातत्यानं उल्लेख होतोय। जयंत पाटलांनी ज्यावेळेस सांगितलं की आता राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपलेला आहे, त्याच वेळी या चौकडींचा राजकीय खेळ सुद्धा खल्लास झालेला आहे असं राजकारणातल्या राजकीय विश्लेषकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। दुसरा भाग असा आहे की शरद पवार हे राज्यसभेवर गेल्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादीची ताकद ही पुन्हा एकदा वाढलेली आहे। शरद पवारांनी आपली पुढची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि या पुढच्या कालावधीमध्ये दिल्लीमध्ये शरद पवार हे पुन्हा एकदा आपलं बस्तान मजबूत करतील आणि त्या ठिकाणाहून राज्याचे सूत्र हलवतील हे सिद्ध झालंय। आणि त्यामुळं प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ किंवा धनंजय मुंडे या चौघांच्याही राजकीय दृष्ट्या अडचणी भविष्यात वाढणार आहेत याचे संकेत आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे मिळत आहेत। पडद्यामागं काय नेमक्या घडामोडी घडतायत हेही आपण या ठिकाणी बोलणार आहेत। पण तिसरी घटना या ठिकाणी घडते ती म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि अजितदादा पवार यांचे पुतणे रोहित पवार हे मात्र अजित पवार यांचा अपघात नसून घातपातच आहे त्याविषयीचे अनेक पुरावे पत्रकारांच्या समोर आणतायत, देशाच्या आणि राज्याच्या समोर आणतायत। अनेक घटना, अनेक विषय ते अत्यंत अभ्यासूपणे या पत्रकार परिषदेमधून सांगतायत। विमान अपघातामध्ये कशा चुका घडलेल्या आहेत आणि घातपातच कसा घडलाय याकडे सगळ्यांचं लक्ष खेचण्याचा प्रयत्न रोहित पवार करतायत। रोहित पवार हे आपल्या काकासाठी या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, उपमुख्यमंत्री होते। त्यांच्या पक्षाच्या आता राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार झालेल्या आहेत। प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी स्वतःच्या निवडी याच राष्ट्रीय बैठकीमध्ये सुद्धा जाहीर करून घेतलेल्या आहेत। त्याविषयी सुद्धा राष्ट्रवादीच्या
अजित पवार गटामध्ये मोठी खळबळ आहे, असंतोष निर्माण झालेला आहे. आणि हे सगळं घडत असताना अजितदादांच्या विमान अपघाताविषयी किंवा घातपाताविषयी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे त्यांच्याच गटाचे वरिष्ठ नेते काहीही स्पष्ट बोलत नाहीत, काही स्पष्ट प्रतिक्रिया देत नाहीत किंवा याची चौकशी करण्याच्या संदर्भात नवनवीन खुलासे रोहित पवार करतायत, त्याला सुद्धा आपला पाठिंबा देत नाहीत. यामुळे सुद्धा अजित पवार गटामध्ये सुद्धा दोन गट हे स्पष्टपणे झालेत. मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय. अमोल मिटकरी असतील किंवा त्या ठिकाणी सुरेखाताई ठोंबरे असतील, या मात्र आपली प्रतिक्रिया त्या ठिकाणी देत आहेत. अजितदादांचा घातपात होण्याची शक्यता जास्त आहे असंही ते त्या ठिकाणी बोलतायत. त्यामुळं ही जी काही राष्ट्रवादीतली चौकडी म्हटल्या गेलेली आहे, मग पटेल असतील, तटकरे असतील, भुजबळ किंवा मुंडे असतील, हे मात्र याविषयी का बोलत नाही असा प्रश्न आता त्यांच्याच गटामध्ये उपस्थित केला जातोय. दुसरा भाग असा की यातले काही नेते रोहित पवार हे ज्यावेळेस अजितदादांच्या घातपाताविषयी शंका निर्माण करतात, त्यावेळेस मात्र ही स्टंटबाजी आहे आणि स्टंटबाजी बंद करावी अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. त्यामुळं अमोल मिटकरी यांनी सुद्धा धनंजय मुंडे आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतलेला आहे. कारण तुम्हाला बोलता येत नसेल तर तुम्ही गप्प बसा, परंतु जे बोलतायत ते पुरावे दाखवतायत आणि आम्हाला सुद्धा तसंच वाटतंय. त्यामुळे आम्ही काय स्टंटबाजी करतोय का असा प्रतिप्रश्न त्यांनी स्वतःच्याच नेत्यांना उपस्थित केलेला आहे. आणि यामुळे होतंय काय की शरद पवारांची राज्यसभेवर झालेली निवड असेल, त्यामुळे शरद पवार गट हा आणखी मजबूतपणे दिल्लीमध्ये आणि राज्यामध्ये त्या ठिकाणी आपली बाजू भक्कमपणे लावून धरतोय. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून किंवा शरद पवार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या या चौकडीकडून शरद पवार हे विलिनीकरण करणार होते, तर मग ते महायुतीसोबत येणार होते का असा जो प्रश्न निर्माण करून एक वेगळी संभ्रम निर्माण करण्याची रणनीती महाराष्ट्रामध्ये आखली होती. ती शरद पवारांच्या राज्यसभेवर जाण्यामुळं आणि काँग्रेस शिवसेनेनं दिलेल्या पाठिंब्यामुळं शरद पवारांची भूमिका ही आता महाविकास आघाडी आणि संयुक्त आघाडीचीच असेल ही दिशा महाराष्ट्राला मिळालेली आहे. दुसरा भाग असा आहे की जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय संपला असं सांगून या राष्ट्रवादीतल्या जे काही संभ्रमात असलेले नेते आहेत त्यांना सुद्धा स्पष्ट सांगितलंय की आता एकत्रीकरण होणार नाही. तुम्हाला जर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये यायचं असेल तर तात्काळ आपण त्या पद्धतीनं हालचाली कराव्यात, नसता तुम्ही त्या चौकडींच्या सोबत राहायचं असेल तर तो तुमचा निर्णय असेल. अशाच पद्धतीचा संदेश जयंत पाटील यांनी देऊन या चौकडींचा राजकीय विषय त्या ठिकाणी खलास केलेला आहे असंही मत आहे. तिसरा भाग असा आहे, या सगळ्या घडामोडी घडत असताना सुनेत्राताई पवार या जरी राष्ट्रीय अध्यक्ष असल्या तरी सुद्धा त्यांच्यावरती प्रभाव याच राष्ट्रवादीतल्या 4 नेत्यांचा आहे असं त्यांच्याच गटातले नेते आता बोलतायत. त्यामुळे अनेक आमदार हे सुनेत्राताई पवार यांची त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे. त्यांनी सुद्धा सांगितलंय की अजितदादा पवार यांच्या अपघाताविषयी अनेक संशय निर्माण झाले आहेत, याविषयी आपण सुद्धा ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे. आता या 20 आमदारांनी सुनेत्राताई पवार यांची भेट घेतलेली, त्यामध्ये आता सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल किंवा जे कोणी आमदार होते हे त्याच्यामध्ये होते की नव्हते असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. एकंदरीत या सगळ्या घडामोडी जर आपण पाहिल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवारांनी पुन्हा एकदा पडद्यामागून एक नवा गेम खेळलेला आहे, एक चाल टाकलेली आहे. आणि या चालीमध्ये आता अजित पवार गटाची ही जी चौकडी आहे ही चौकडी मात्र भविष्यात अडचणीत आलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण झालंय असं की अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला खंबीर असा नेतृत्व करणारा नेता नाहीये. पक्षाला आणि नेतृत्वाला आधार देणारा या चौघांपैकी एकही नेता नाही. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं मजबूत होती तशा पद्धतीनं मजबूत ठेवणारा नेता या चौघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना दिसत नाही. भविष्यात जर कुठली अडचण आली तर या चौघांच्या जीवावर आपलं राजकारण होऊ शकत नाही. ही सुद्धा मानसिकता आणि ही विचार राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये आणि आमदारांमध्ये होत असल्याची सुद्धा चर्चा त्या ठिकाणी होते. एकंदरीत या सगळ्या घडामोडींमुळे शरद पवारांनी जो गेम केलेला आहे यामध्ये राष्ट्रवादीची ती चौकडी अडचणीत आलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये नव्या राजकारणाचा नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. काय घडामोडी घडणार आहेत, आणखी काय काय होणार आहे यावरती आपलं बारीक लक्ष राहील. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत अपडेट आणि सत्य रोखोकपणे DS न्यूज हे सातत्याने घेऊन येईल. मित्रांनो, ही माहिती आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया मात्र या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये निश्चित द्या. कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते, ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते. मित्रांनो, पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.